सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी इंग्लिश बोर्ड पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो सेक्शन राहतो तो असतो नोवेलचा. कारण की नोवेल सेक्शनमध्ये डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन विचारतात विदाऊट एनी पॅरेग्राफ. जसं तुम्हाला प्रोज आणि पोयम सेक्शनमध्ये पॅरेग्राफ आणि पोयम देतात क्वेश्चन पेपरमध्ये, तसं तुम्हाला नोवेल सेक्शनमध्ये कोणताच पॅरेग्राफ देत नाही. जो तुमचे चॅप्टर दिलेले आहेत, 4 चॅप्टर दिले आहेत तुम्हाला नोवेलचे. त्यामधला पहिला चॅप्टर आहे तुम्हाला 4.1 हिस्ट्री ऑफ नोवेल. ओके, तर हिस्ट्री ऑफ नोवेल असो किंवा इतर 3 नोवेल असो चॅप्टर्स तुमच्या टेक्स्टबुकमधले इंग्लिशचे, तर विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली क्वेश्चन येतात तुम्हाला. डायरेक्टली जर क्वेश्चन आले तर ते ॲन्सर तुम्हाला डायरेक्टली लिहावे लागतात. जर ॲन्सर तुम्हाला डायरेक्टली लिहावे लागतात तर त्या अगोदर तुम्हाला जे चॅप्टर्स दिले आहेत टोटल 4, पहिला हिस्ट्री ऑफ नोवेल आहे आणि इतर 3, तर याचं तुम्हाला समजून घेणे महत्त्वाचं असते. आता जर तुम्हाला इंग्लिशमधले चॅप्टर समजून घ्यायचे असतात तर महत्त्वाचं राहते तर ते तुम्हाला अगोदर आपल्या मातृभाषेमध्ये समजून घेणे. जर तुम्ही आपल्या मातृभाषेमध्ये इंग्लिशचे 4ही नोवेलचे चॅप्टर समजून घेतले तर तुम्हाला इझी जाते काय ॲन्सर लिहिण्यामध्ये. विषय तुमचा इंग्लिशचा जरी असला, चॅप्टर्स तुम्हाला इंग्लिशमध्ये जरी असले, जर तुम्ही ते आपल्या मातृभाषेमध्ये समजून घेतले तर तुम्ही इझिली त्या क्वेश्चनचे ॲन्सर इंग्लिशमध्ये लिहू शकता. म्हणून हा पहिला व्हिडिओ आहे नोवेलचा, ज्यामध्ये मी तुम्हाला हिस्ट्री ऑफ नोवेलचं मराठी एक्सप्लेनेशन प्रत्येक पॅरेग्राफचं सांगणार आहे. म्हणजे एकूण पूर्णच्या पूर्ण हा चॅप्टर मी कव्हर करणार आहे हिस्ट्री ऑफ नोवेल इंग्लिशचा मराठी एक्सप्लेनेशनचा. तर त्यासाठी कंप्लीट व्हिडिओ पहा, जेणेकरून सगळं मराठी एक्सप्लेनेशन तुम्हाला समजणार. एकूण काय तुम्हाला सगळाचा सगळा हा चॅप्टर समजणार आहे आपल्या मराठी मातृभाषेमध्ये. म्हणजेच जेव्हा तुम्हाला समजणार आपल्या मराठी मातृभाषेमध्ये, म्हणजेच तुम्हाला पूर्ण चॅप्टर समजणार. जर तुम्हाला पूर्ण स्टोरी समजली आहे चॅप्टरची, म्हणजेच एकूण तुम्हाला क्वेश्चनचे ॲन्सर लिहू तुम्ही शकता विदाऊट एनी पॅरेग्राफ. फक्त गरज राहणार नंतर तुम्हाला क्वेश्चन ॲन्सरची प्रॅक्टिस करण्यासाठी. तर चला आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मराठी एक्सप्लेनेशन ऑफ हिस्ट्री ऑफ नोवेल. ठीक आहे. त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट, अजून तुम्ही चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. हा पहिला व्हिडिओ मी टाकत आहे हिस्ट्री ऑफ नोवेलचा. जे इतर 3 चॅप्टर्स आहेत, द साइन ऑफ 4, ओके, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज आणि टू सर विथ लव. ओके, हे जे 3 आहेत नोवेल, त्याचेसुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे. त्याआधी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर पहा, ही मराठी एक्सप्लेनेशनची पूर्ण PDF आहे दिली तुम्हाला. हे जे नोवेल सेक्शन आहे पूर्ण PDF तुम्हाला दिली आहे. ही PDF सुद्धा मी तुम्हाला देणार आहे एकदम फ्रीमध्ये. एकदम फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला PDF डायरेक्टली देणार आहे. ती कुठं मिळणार, काय मिळणार, ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगणार आहे, मध्ये मी सांगणार आहे कुठं मिळणार PDF, त्यासाठी कंप्लीट व्हिडिओ पाहायचा आहे, कुठेही स्किप नाही करायचं. ठीक आहे. आता तुम्ही मला कंप्लीटली पाहायला पाहिजे म्हणून मी सांगत नाही आहे की इथं मध्ये कुठं पण सांगणार आहे व्हिडिओमध्ये PDF द्यायचं आहे म्हणून. नाही, तसं नाही आहे. जर तुम्ही हा हिस्ट्री ऑफ नोवेल इंग्लिशमधला मराठीमध्ये आपला समजून घेतला ना, तर तुम्ही इझिली क्वेश्चनचे ॲन्सर लिहू शकता. कारण की बोर्डाच्या पेपरमध्ये 16 मार्क्ससाठी तुम्हाला या नोवेल सेक्शन विचारतात. ठीक आहे. तर चला आपण इथं सुरू करूया. तर पहा, व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. मला माहीत नाही किती मिनिटाचा होणार आहे, कारण की माझं फक्त एकच एम राहणार आहे, ते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणे प्रत्येक पॅरेग्राफचं मीनिंग आणि त्याचं मराठी एक्सप्लेनेशन. तर चला आपण इथं सुरू करूया. तर पहा, तर जसं आपण खाली जातो तर पाहू शकता पहिला इथं आपला पॅरेग्राफ सुरू होतो. तो म्हणजेच की सांगतो मी तुम्हाला, पहा. जसं की इथं तुम्हाला दिलेलं आहे, द 18th century हॅज गिफ्टेड इंग्लिश लिटरेचर टू एंटायरली न्यू फॉर्म्स. म्हणजेच इथं मराठीमध्ये अनुवाद होते पहा, न्यू फॉर्म्स विच आर विदाऊट एनी ट्रेस इन अन एन्शंट क्लासिकल हेरिटेज. आता याचा अर्थ होतो 18व्या शतकाने इंग्रजी साहित्याला, ओके, द 18th सेंचुरी हॅज गिफ्टेड, 18व्या शतकाने इंग्रजी साहित्याला 2 पूर्णपणे नवीन साहित्य प्रकार दिले. ओके, इंग्लिश लिटरेचर, ओके, इंग्लिश लिटरेचर टू, ओके, 2 इंग्लिश लिटरेचर म्हणजेच काय, 2 नवीन पूर्णपणे साहित्य प्रकार. लिटरेचर म्हणजे साहित्य प्रकार. एंटायरली न्यू फॉर्म्स टू विच आर विदाऊट एनी ट्रेस इन एन्शंट क्लासिकल हेरिटेज. त्याचा कोणताही उल्लेख उल्लेख प्राचीन शास्त्रीय वारशात आढळले नाहीत. म्हणजे जे प्राचीन शास्त्रीय वारशात म्हणजेच काय, एन्शियंट क्लासिकल हेरिटेज याच्यामध्ये आढळत नाही. ठीक. त्यानंतर पुढे पहा की वन ऑफ दोज वॉज द पिरियॉडिक एसे. ओके, आणि यापैकी एक होता पिरियॉडिक एसे, याचा असा अर्थ आहे. अँड द अदर वॉज नोवेल, आणि अदर वॉज काय, दुसरा होता नोवेल. म्हणजे एक होता पिरियॉडिक एसे आणि एक होता नोवेल. ठीक आहे. आता पहा, बोथ ऑफ दिस फॉर्म्स
स्पेशली नोवेल कॉट द स्पिरिट ऑफ 18th सेंचुरी. म्हणजे हे जे दोन साहित्य प्रकार होते, पिरियॉडिक एसे आणि नोवेल, या दोन्ही साहित्य प्रकारांनी विशेषतः कादंबरीने, कादंबरी म्हणजेच काय, नोवेल. ओके, नोवेलचा मराठीमध्ये अर्थ होतो कादंबरी. ओके, कादंबरीने 18व्या शतकातील पहा इथं काय दिलं आहे, बोथ ऑफ दी स्पेशली नोवेल, स्पेशली कादंबरी, कॉट द स्पिरिट ऑफ द 18th सेंचुरी ॲज द एज ऑफ इंटलेक्च्युअल. ओके, ॲज द एज ऑफ इंटलेक्च्युअल, सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक प्लेन. म्हणजे बौद्धिकता, भावनिकता आणि वास्तववाद याचा याचा आत्मा पकडला. ठीक आहे, इथपर्यंत. त्यानंतर पहा, अँड टायर्ड इन्स्ट्रक्ट द रीडर्स. ओके, अँड ट्राईड टू इन्स्ट्रक्ट द रीडर्स विच वुड हेल्प देम टू अ मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ. ओके, आत्मा पकडला या साहित्य प्रकारांनी वाचकांना मार्गदर्शन करून त्यांचे जीवन अधिक उद्देशपूर्ण आणि सद्गुणी बनावे असा हेतू ठेवला. ओके, नंतर पहा, सिन्स द टाइम of its origin, novel has been gaining popularity, growing, and gradually today it is recognized as the most dominant literary genre. म्हणजे पहा, ही कादंबरीच्या उदयापासूनच तिची लोकप्रियता वाढत गेली आणि ती क्रमाक्रमाने विकसित झाली. आज कादंबरी हा सर्वात प्रभावी आणि प्रमुख साहित्य प्रकार म्हणून ओळखला जातो. म्हणजे इथं सांगत आहे की नोवेलबद्दल सांगत आहे की नोवेलने पॉप्युलॅरिटी म्हणजे प्रसिद्धी आणि ग्रोविंग ग्रॅज्युअली म्हणजे कादंबरीचा क्रमाक्रमाने विकसित झाली. ठीक आहे. त्यानंतर पहा, प्रमुख साहित्य प्रकार म्हणून ओळखला जातो, म्हणजे मोस्ट डॉमिनंट लिटरली जेनरे म्हणून हा ओळखला जातो. हा पहिला पॅरेग्राफचा अर्थ. त्यानंतर पुढे पहा, पुढे सांगितलेलं आहे जसं की अ नोवेल इज अ रिलेटिव्हली लाँग नॅरेटिव्ह फिक्शन. ओके, कादंबरी म्हणजे, नोवेल म्हणजे कादंबरी होते मराठीमध्ये. तर नोवेल इज द रिलेटिव्हली लाँग नॅरेटिव्ह फिक्शन म्हणजे कादंबरी तुलनेने दीर्घ कथात्मक काल्पनिक साहित्य. ओके, लाँग नॅरेटिव्ह फिक्शन. ओके, अँड विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्स नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. ओके, जे मानवाच्या निकटच्या अनुभवांचे वर्णन करते. ओके, त्यानंतर पहा, द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नोवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन नोवेला. ओके, म्हणजेच पहा की हे साधारणपणे गद्य रूपात लिहिलेले असते. आजचं जे इंग्रजी शब्द आहे नोवेल, ओके, हा जो नोवेल शब्द आहे तो इटालियन जो शब्द आहे नोवेला, ओके, इटालियन जो शब्द आहे नोवेला याच्यापासून इथं काय डिराईव्ह केलेला आहे. ओके, या शब्दापासून आला आहे. त्यानंतर पहा, अ नोवेल नॅरेट्स अ स्टोरी इम्ब्लिशिंग इट विथ मोर डिटेल ऑफ टाईम. ओके, म्हणजेच पहा इथं सांगितलेलं आहे की कादंबरी म्हणजे नोवेल, कादंबरी एखादी कथा सांगते. ठीक आहे, होऊ शकते इथं द सॉरी, अ नोवेल नॅरेट्स अ स्टोरी म्हणजे नोवेल एक कथा सांगते, पण त्यात वेळ, जसं की पहा इथं सांगितलेलं आहे इंग्लिशमध्ये, त्याच्यामध्ये काय असते नोवेलमध्ये, डिटेल्स ऑफ टाईम, प्लेस, नेचर. ओके, पीपल अँड देअर माइंड्स. ओके, जसं पहा इथं सांगितलेलं आहे की नोवेलमध्ये म्हणजे कादंबरीमध्ये पण त्यात वेळ, स्थान, निसर्ग, पात्रे, त्यांचे मनोभाव इथं पाहू शकता, माइंड्स अँड देअर गेस्चर अँड ॲक्टिव्हिटीज, मनोभाव, कृती, हावभाव इत्यादींचे सविस्तर वर्णन करता ती अधिक जिवंत बनवते, है ना. त्यानंतर पाहू शकता पुढचा अर्थ, इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. म्हणजेच कादंबरी त्या काळातील समाजाचे चित्र इथं उभे करते. म्हणजे कादंबरीचा एकूण तुम्हाला इथं सांगितलेलं आहे, वर्णन केलं की कादंबरी नेमकी काय, नोवेल म्हणजे नेमकं काय. तर कादंबरीचं इथं सांगते की बा त्यावेळेसचं जे सोसायटीचा टाईम आहे त्याचं पिक्चर तुमच्यासमोर उभं करते. म्हणजे कादंबरी त्या काळातील समाजाचे चित्र उभे करते. ठीक. नंतर पहा, नोवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा. म्हणजेच जे नोवेल आहे, जे कादंबरी आहे, नाटक आणि कवितेपेक्षा जीवन समजून घेणे कादंबरी मधून अधिक सोपे वाटते. ओके, म्हणजे तुम्हाला समजत असेल की ड्रामा आणि पोएट्री म्हणजेच काय, की कविता आणि नाटक याच्यापेक्षा कादंबरीमधून आपल्याला जे जीवन आहे ते समजून घेणे सोपे जाते. ठीक आहे. इन मॉडर्न एरा नोवेल हॅज अडॉप्टेड लिटररी प्रोज. आधुनिक काळात कादंबरीने साहित्यिक गद्यरूप स्वीकारले आहे. ओके, ॲडॉप्टेड म्हणजेच काय, स्वीकारले आहे. लिटरली प्रोज म्हणजेच काय, साहित्यिक गद्यरूप इथं स्वीकारलेले आहे. पहा, मी तुम्हाला जे सांगत आहे ना ते एकदम तुम्ही रिलेट करा. म्हणजे एक काम करा, तुम्ही असं करा की एक स्टोरी मी तुम्हाला सांगत आहे, ती स्टोरी मी तुम्हाला सांगत आहे, फक्त तुम्ही ते
एकदम मन लावून ऐका. म्हणजे जे तुम्हाला मी इंग्लिशमधले शब्द सांगत आहे, जे मराठीमध्ये त्याचा अर्थ काय सांगत आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर एक स्टोरी लक्षात ठेवा, की हां, ही स्टोरी कशाची चालू आहे? ही स्टोरी चालू आहे नोवेलची. म्हणजे नोवेल असते ना, कादंबरी. नोवेल म्हणजे इंग्लिशमध्ये आणि कादंबरी म्हणजे मराठी. हे तुम्ही एक स्टोरी टाइप समजून घ्या आणि याचा अर्थ समजून घ्या. तुम्हाला पहा खूप इझिली हे सगळं समजून जाणार आहे. ठीक आहे, तर पहा. जसं की पाहू शकता, आता पुढे पाहूया आपण. पहा, द नोवेल ॲज अ लिटरली जनरे हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 इयर. पहा, कादंबरी या साहित्य प्रकाराचा इतिहास साधारण 2000 वर्षाचा मानला जातो. 2000 वर्षापूर्वीचा हा कादंबरीचा नोवेलचा इतिहास आहे. काय इतिहास आहे पहा. अमॉंग द अर्ली प्रिक्युर्सर ऑफ नोवेल, अ कलेक्शन ऑफ टेल्स नोन ॲज ग्रीक रोमान्स डेटिंग. म्हणजे कादंबरीच्या पूर्वगामी स्वरूपामध्ये ग्रीक रोमान्सेस या कथाग्रहांचा ओके इसवी सन 2 ते 6 विशेष उल्लेख करता येईल. ओके, म्हणजे जे आहे ग्रीक रोमान्स डेटिंग हे जे आहे याचा उल्लेख केलेला आहे. नंतर पहा, ॲडव्हेंचर ऑफ प्रोफाउंडिंग अफेक्टेड द क्रिएटिव्ह रायटिंग फॉर द नेक्स्ट 1000 इयर. ओके, आदर्श प्रेमकथा आणि अद्भुत साहसांनी भरलेल्या कथांनी पुढील 1000 वर्षांच्या सर्जनशील लेखांवर मोठा प्रभाव टाकला. म्हणजेच काय, की हे जे नोवेलमध्ये जे लिहिले गेलेलं होतं, ओके, अद्भुत साहसांनी भरलेल्या कथांनी पुढील हजारो वर्ष लेखनावर काय प्रभाव टाकला, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, त्यानंतर पुढे बघू शकता, की दो नोवेल इन द मॉडर्न एरा युजुअली मेक्स यूज ऑफ अ लिटरली प्रोज. म्हणजे मॉडर्न एरामध्ये जसं की पहा, आधुनिक कादंबरीत जरी साहित्यिक गद्याचा वापर केला असला, ठीक आहे, तरी कादंबरीची धागीदोरी व्हिजलच्या व्हिजलच्या पाहू शकता इथं आपल्याला दिलेलं आहे, की द नोवेल इन द मॉडर्न एरा युजुअली मेक्स यूज ऑफ लिटरली प्रोज. म्हणजे कादंबरी हे साहित्य गद्याचा प्रकार जरी वापरला गेला असला, असं म्हणणं आहे त्याचं, की इट मेक्स द यूज ऑफ लिटरली प्रोज द अर्लियर थ्रेड्स ऑफ द जेनरे कॅन बी फाउंड इन. ओके, म्हणजेच वापर असला तरी कादंबरीची धागेदोरे म्हणजे सुरुवातीचे ते कादंबरीचे आपल्याला माहिती पडलं तर ते फाउंड इन कशामध्ये, तर व्हर्जिल इकोलॉगस और मालोरीज मॉर्टे डी ऑथर और जिओफ्री चार्ल्सर द कॅन्टबरी टेल्स. म्हणजे हे काय दिले आहेत तुम्हाला, नोवेल दिले आहेत, कादंबऱ्या दिल्या आहेत. त्यांनी सांगितले की कादंबरीचे धागेदोरे व्हर्जिलच्या, इकोलॉगस मालोरीच्या, मोर्ट दे ऑथर किंवा जेफ्री चॉसर यांच्या द कॅडबरी टेल्समध्ये दिसून येतात. म्हणजे हे जे इकोलॉगस, मॉर्टे दे ऑथर, द कॅडबरी टेल्स हे जे आहेत ना, हे नोवेलचं तुम्हाला सांगितलं किंवा हिचे धागेदोरे आपल्याला या कथांमध्ये सांगितल्या गेलेले आहेत, इथं आपल्याला दिसतात. ठीक आहे, तुम्ही फक्त नाव लक्षात ठेवा, याचा अर्थ काही होत नाही. हे नाव आहेत तुम्हाला, इकोलॉगस, मॉर्टे दे ऑथर, द कॅडबरी टेल्स. ठीक, त्यानंतर पुढे पहा. तर पहा, मुरासाकी सिकिबू टेल्स ऑफ जेनजी ओके हॅज बीन डिस्क्राईब ॲज द वर्ल्ड फर्स्ट नोवेल. जगातील पहिलं नोवेल. ओके, वर्ल्ड फर्स्ट नोवेल कोणतं आहे पाहू शकता, मुरासाकी शिकिबू यांच्या टेल ऑफ जेनजी. ठीक आहे, टेल ऑफ जेनजी या ग्रंथाला जगातील प्रथम कादंबरी असे म्हटलेले आहे. जगातील प्रथम कादंबरी, पहिलं नोवेल कोणचं आहे, टेल ऑफ जेनजी. कोणाचं, मुरासाकी शिकिबू. ओके, त्यानंतर पहा, द युरोपियन नोवेल इज ऑफर सेट टू बिगिन विथ डॉन क्यू क्यू क्युस्टो बाय स्पॅनिश रायटर. ओके, त्यानंतर पुढे पहा काय सांगितलेलं आहे, की कादंबरीची सुरुवात प्रामुख्याने स्पॅनिश लेखक, म्हणजे जे नोवेलची स्टार्टिंग आहे, कादंबरीची सुरुवात प्रामुख्याने कोणी केली, लेखक मिगेल दी सर्वाटिस यांची डॉन क्युटोक्स ओके या कादंबरीपासून मानली जाते. म्हणजे जे कादंबरीची सुरुवात आहे ते डॉन क्युटोक्स या स्पॅनिश रायटरने जे केली होती. ठीक आहे, डॉन क्युटोक्स ही जी कादंबरी आहे याच्यापासून सुरुवात झाली असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि पुढे पाहू शकता, जसं सांगितलेलं आहे की मिगल डे Cervantes, which was published in 2 parts between 1605 to 1615. Okay, in the 18th century. Okay, in the 18th century, the appearance of the newspaper and magazine attracted a large number of readers from the middle class. पहा, लक्षात घ्या इथं, 18व्या शतकात वृत्तपत्रे आणि मासिके म्हणजे न्यूजपेपर. ओके, 18व्या शतकात न्यूजपेपर आणि मॅगझिन म्हणजे मासिके यांचे आगमन झाले. म्हणजे हे आले, अट्रॅक्टेड म्हणजेच काय, इथं आले, आगमन झाले आणि त्यामुळे मध्यमवर्गीय वाचकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणजे जे मिडल क्लास लोक होते तर त्यांची इथं संख्या वाढलेली आहे मॅगझिन वाचण्यासाठी आणि वृत्तपत्रे वाचण्यासाठी. कधी, 18व्या शतकात. ओके, नंतर पुढे पहा,
की these new readers had a little interest in romances. Okay, these न्यू रीडर्स हॅड लिटल इंटरेस्ट इन रोमान्सेस अँड ट्रॅजेडीज. म्हणजेच जे नवीन वाचणारे लोक होते इथं पाहू शकता, या नवीन वाचकांना वरच्या वर्गातील लोकांना आवडणाऱ्या प्रेमकथा, ओके, म्हणजे रोमान्सेस आणि शोकांतिका अजिबात अजिबात रुचत नव्हत्या. ठीक आहे. हॅड लिटल इंटरेस्ट रोमान्सेस अँड ट्रॅजेडीज. ओके, विच वेअर ॲप्रिसिएटेड बाय द अप्पर क्लास. ओके, म्हणजे जे वरचे लोक होते, ओके, नवीन वाचकातील वर्गात वरच्या वर्गातील लोक होते त्यांना जे आवडत होते प्रेमकथा आणि शोकांतिका. ओके, जे अप्पर क्लास लोक होते तर त्यांना ते आवडत होतं, बट जे मिडल क्लास लोक होते, ओके, मध्यमवर्गीय, त्यांना ते रुचत नव्हते, आवडत नव्हते. विच वेअर ॲप्रिसिएटेड बाय अप्पर क्लास लोकांना आवडत होते. दज नीड फॉर अ न्यू टाईप ऑफ लिटरेचर अरोज दॅट वूड एक्सप्रेस द न्यू आयडिया ऑफ द 18th सेंचुरी. म्हणजेच काय, की त्यामुळे 18व्या शतकातील नवीन विचार व्यक्त करणाऱ्या साहित्य प्रकाराची गरज भासू लागली. ओके, म्हणजेच जे अप्पर क्लास लोक होते, वरच्या वर्गातील लोक होते, त्यांना प्रेमकथा आणि शोकांतिकासारख्या आवडू लागले, बट जे मध्यमवर्गीय लोक होते त्यांना जे आहे ते आवडत नव्हते. त्यामुळे 18व्या शतकात एक नवीन विचार करणाऱ्या साहित्य प्रकाराची काय गरज भासू लागली. ठीक. त्यानंतर पहा की द 18th सेंचुरी न्यू लिटरेचर वॉज कॅरेक्टराइज बाय द स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डेनियल ऑफ द रोमॅन्टिक फीचर्स. म्हणजेच या काळातील साहित्य वास्तववादावर आधारित होते आणि उत्साह, आवेश, कल्पना, रम्यता यांसारख्या रोमॅन्टिक वैशिष्ट्यांना नकार देत होते. ठीक. म्हणजे इथं पाहू शकता की असं सांगत आहे की जे 18th सेंचुरीमध्ये लिटरेचर कॅरेक्टराइज होते स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डेनियल ऑफ द रोमॅन्टिक फीचर. रोमॅन्टिक फीचरसारखे इथ्विसिझम, पॅशन अँड इमॅजिनेशन सारखे काय इथं जे रोमॅन्टिक त्यांना काय नकार देत होते. ओके, पाहू शकता उत्साह, आवेश, कल्पनासारख्या जे कादंबऱ्या होत्या त्यांना इथं नकार देत म्हणजे कथा जे होते त्यांना नकार देत होते. ठीक आहे. लिटरेचर तर पाहू शकता द फोरग्राऊंड फॉर द नोवेल वॉज प्रिपेअर्ड बाय फॉर द नोवेल वॉज प्रिपेअर्ड बाय ऑल ऑफ दिस फॅक्टर्स. यामुळे कादंबरीच्या उदयासाठी जमीन तयार झाली. त्यामुळेच हे जे असे रोमॅन्टिक, उत्साह, आवेश, कल्पना, रम्यता यासारखे जे वास्तववादावर आधारित जे म्हणजे साहित्य होतं हे लोकांना आवडत नव्हते मध्यमवर्गीयांना. त्यामुळे कादंबरीची इथं तयार करण्यासाठीची जी जमीन आहे ती तयार झाली. ओके, फोरग्राऊंड इथं तयार झालं. ठीक आहे. तर पुढे पहा काय सांगितलेलं आहे. तर पुढे असं सांगितलेलं आहे की आफ्टर 1740 म्हणजे 1740 नंतर, ठीक आहे, नोवेल ओरिजिनेटेड ॲज द लिटरली फॉर्म इन इंग्लंड. पाहू शकता कादंबरी हा निश्चित साहित्य प्रकार म्हणून उदयास आला. ठीक. म्हणजे पाहू शकता इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. व्यापार आणि व्यवसायाच्या वाढीसह औद्योगिक क्रांतीमुळे मध्यमवर्ग आकार घेत होता. ठीक. अलॉंग हॅज द मिडल क्लास. ओके, पाहू शकता याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. तर पाहू शकता की 1740 नंतर नोवेल ओरिजिनेटेड इन लिटररी फॉर्म इन इंग्लंड. म्हणजे इंग्लंडमध्ये 1740 नंतर कादंबरीने हा निश्चित साहित्य प्रकार म्हणून काय उदयास आला म्हणजे समोर आलं. इन्क्रीज इन ट्रेड म्हणजे ट्रेडमध्ये म्हणजे व्यापार आणि व्यवसायामध्ये वाढ झाली आणि अँड कॉमर्स, ओके, आणि वाढीसह औद्योगिक क्रांतींमुळे. ओके, अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. औद्योगिक क्रांती म्हणजे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन हॅड गिवन राईज टू मिडल क्लास. म्हणजे यामुळे काय झालं, या क्रांतीमुळे मध्यम वर्ग आकार घेत होता म्हणजे मध्यम वर्ग पुढे जात होता. ओके. त्यानंतर पाहू शकता की अ क्लास ऑफ पीपल हॅड एमर्ज टू ऑक्युपाय अ इलाइट स्टेटस. म्हणजे या समाजातून एक विशेष प्रतिष्ठान वर्ग उदयास आला. ठीक. उदयास आला. त्यानंतर पाहू शकता द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ. म्हणजे जे रिअलिस्टिक पिक्चर म्हणजे कादंबऱ्यांमध्ये सामान्य लोकांचे दैनंदिन जीवन अँड प्रॉब्लेम ऑफ अ कॉमन पीपल म्हणजे आणि त्यांच्या समस्यांचे वास्तव चित्रण आढळत असल्यामुळे. ओके. अँड प्रॉब्लेम ऑफ अ कॉमन पीपल डिपिक्टेड इन द नोवेल अपील टू द न्यूली एक्झॉस्टेड एज्युकेटेड क्लास अँड वॉज रिगार्डेड बाय देम ॲज अ रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल. म्हणजे जे कादंबरी तयार होत होती, नोवेल तयार होतं, त्यामध्ये काय केलं, त्यामध्ये कादंबऱ्यामध्ये सामान्य लोकांचे दैनंदिन जीवन म्हणजे द पिक्चर रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ, ओके, अँड प्रॉब्लेम ऑफ अ कॉमन मॅन आणि त्यांच्या समस्या वास्तव चित्रण आढळत असल्यामुळे नव शिक्षित वर्गाने कादंबऱ्या आदराने स्वीकारले. म्हणजे जे
एज्युकेटेड लोक होते, एज्युकेटेड क्लास होता, त्यांनी ते कादंबरी स्वीकारली. त्यांना आवड होत होती वाचण्यामध्ये. जसं की इथं अगोदर सांगितलेलं होतं की जे रोमॅन्टिक टाईपचे जे साहित्य होतं किंवा त्याच्यामध्ये जे मॅगझीन होते वेगवेगळ्या प्रकारचं ते ते एक्सेप्ट करत नव्हते. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता पुढे काय सांगितलेलं आहे की द न्यूली एज्युकेटेड अँड क्लास अँड वॉज रिगार्डेड बाय देम ॲज अ रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल. आणि या कादंबरी सभ्य दर्जेदार वाचनीय सामग्री वाटू लागली. म्हणजे मटेरियल म्हणजे सामग्री वाटू लागली. ठीक आहे. सभ्यवर दर्जेदार म्हणजेच काय की रिस्पेक्टेबल म्हणजे दर्जेदार हे मटेरियल इथं वाटू लागलं. म्हणजेच काय इथं नोवेलचं चांगल्या पद्धतीनं इथं जमीन तयार झाली आणि ते पुढे उदयास इथं आलं. ठीक आहे. त्यानंतर पुढे पहा की thus novel as a form appears to have been designed for both the voice of aspiration. पहा पुढे सांगतो की thus novel as a form appears to have been designed for both to the aspiration of the middle class. म्हणजे यामुळे कादंबरी हा साहित्य प्रकार मध्यमवर्गीय आणि खालच्या वर्गातील लोकांच्या आकांक्षा व्यक्त करण्यासाठी ओके मीड देअर लॉगिंग्स अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जणू निर्माण झालेल्यासारखा वाटतो. म्हणजे जे मिडल क्लास लोक होते, जे मध्यमवर्गीय लोक होते, त्यांच्या आकांक्षा व्यक्त करण्यासाठीचा कादंबरी हा साहित्य प्रकार एकदम बेस्ट इथं वाटू लागला. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता पुढे सांगितलेलं आहे की द स्प्रेड ऑफ मशीन्स कुड प्रोव्हाइड टाईम टू एज्युकेट मिडल क्लास फॉर रीडिंग अँड डिस्कशन अबाउट द बुक्स. म्हणजे काय सांगतं की यंत्राच्या प्रसारामुळे सुशिक्षित मध्यम वर्गाला वाचन आणि पुस्तकाबद्दल चर्चा करण्यासाठी वेळ मिळू लागला. ठीक. ड्रामा अँड पोएट्री म्हणजे नाटक आणि कविता. ओके. ड्रामा अँड पोएट्री वेअर द टू लिटरली फॉर्म्स दॅट वेअर फेडिंग अवे. म्हणजे कविता आणि नाटक हे दोन साहित्य प्रकार त्या काळात मागे पडत होते. कशामुळे? कादंबरीमुळे. ठीक. त्यानंतर पाहू शकता नोवेल वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम. ओके. आणि कादंबरी या दोन्हींचे काही गुणधर्म आणि काही नवीन वैशिष्ट्ये एकत्र येऊन एक असे नवे रूप तयार झाले. म्हणजे कविता आणि नाटक होते त्याचं दोन्हींचं गुणधर्म मिळून कादंबरी हे एक काय नवीन रूप तयार घेत होतं. ठीक आहे. पुढे पहा पुढे सांगितलेलं आहे की द पिलिग्राम्स प्रोग्रेस बाय जॉन बुयान. ओके. जॉन बयान यांची द पिलिग्राम प्रोग्रेस. ठीक आहे. आणि ओरुनोको बाय अफ्रा बेन. ओके. अफ्रा बेन यांची ओरुनोको. ठीक. इनिशिएट द प्लॅन्टेनियस अँड कलरफुल ट्रेडिशन ऑफ इंग्लिश नोवेल. या कादंबरींनी इंग्रजी कादंबरीच्या संपन्न आणि रंगीबेरंगी परंपरेची सुरुवात केली. ठीक. म्हणजे दोन नोवेल आहेत. कोणते? इथं सांगितलेलं आहे द पिलिग्राम प्रोग्रेस बाय जॉन बुयान. म्हणजे हे जॉन बुयान यांनीही लिहिलेली द पिलिग्राम प्रोग्रेस. ठीक. 1678 मध्ये. आणि ओरुनोको बाय अफ्रा बेन. म्हणजे ओरुनोको ही नोवेल कादंबरी बाय अफ्रा बेन यांनी लिहिलेली 1688 मध्ये. इनिशिएटेड द प्लेंटिनियस अँड कलरफुल ट्रेडिशन ऑफ इंग्लिश नोवेल. म्हणजे इंग्रजी कादंबरीच्या संपन्न म्हणजे प्लेंटिनियस अँड कलरफुल म्हणजे रंगीबेरंगी परंपरेची इथं काय ट्रेडिशन म्हणजे परंपरेची इथं सुरुवात केली. ठीक. पुढे पहा अँड वॉज फॉलोड बाय डॅनियल डेफोई. ओके. रॅबिन्सन क्रूज मॉल फ्लेंडर्स. म्हणजे पाहू शकता त्यानंतर डॅनियल डिफो म्हणजे रॅबिन्सन क्रूज मॉल डिफोर्स. आणि पुढे पहा अँड जोनाथन स्विफ्ट म्हणजे गुवियर्स ट्रॅव्हल्स अ फेमस सटायर. ओके. जोनाथन स्विफ्टची गुवियर ट्रॅव्हल्स. ओके. प्रसिद्ध व्यंगकथा यांनी ही कादंबरी समृद्ध केली. म्हणजेच अदर मेजर जे स्विफ्ट आहेत अ फेमस सटायर. म्हणजेच काय की हे जे मी तुम्हाला सांगितलं जोनाथन स्विफ्ट यांची गुवियर ट्रॅव्हल्स ही प्रसिद्ध व्यंगकथा यांमुळे हे काय झालं की एक इंग्रजी जे कादंबरी आहे यांनी समृद्ध झाले असं त्यांनी सांगितलं आहे. अ फेमस सटायर गुवियर ट्रॅव्हल्स. ठीक. त्यानंतर पुढे पहा पुढे सांगितलेलं आहे पुढे असं सांगितलेलं आहे की अदर मेजर नोवेलिस्ट ऑफ 18th सेंचुरी आर सॅम्युएल रिचर्डसन. ठीक. 18व्या शतकातील इतर प्रमुख कादंबऱ्यांमध्ये जे इतर प्रमुख कादंबऱ्या आहेत त्यामध्ये कोणकोणते आहेत पाहू शकता. 18th सेंचुरी आर सॅम्युएल रिचर्डसन. ओके. सॅम्युएल रिचर्डसन यांची काय यांचं आहे पमेला ऑर व्हर्च्यू रिवार्डेड अँड क्लॅरिसा. ओके. बोथ इपिस्टोलरी नोवेल्स. ओके. बोथ इपिस्टोलरी नोवेल्स.
पॅमेला अँड क्लासिरा हे दोन्ही पत्ररूप कादंबऱ्या इथं होत्या. ओके. एपिस्टोलरी नोवेल्स म्हणजेच काय, पत्ररूप कादंबऱ्या. त्यानंतर पाहू शकता हेनरी फिल्डिंग अँड लोवेरन्स स्टर्नी अँड टॅबिसन सोमेलेट. इथं पाहू शकता हेनरी फिल्डिंग, लोरेन्स स्टर्न अँड टोबियस स्मॉलेट यांचा इथं काय होता, समावेश होता. ठीक आहे. तर ट्रेडिशन वॉज इनरिच बाय मेनी अदर. ओके. या परंपरेला नंतर, ओके, ही जी परंपरा आहे कादंबरी लिहिण्याची, या परंपरेला नंतर पाहू शकता, पुढे सांगतो मी. ट्रेडिशन वॉज इनरिच बाय मेनी अदर्स पाहू शकता स्वालवार्ड नोवेलिस्ट. ओके. सच ॲज चार्ल्स डिकन्स. जे स्वालवार्ड नोवेलिस्ट होते पाहू शकता, चार्ल्स डिकन्स. ओके. वॉल्टर स्कॉट, नॅथलीन हॉवर्थन, हराके वॉलपोल. ओके. हॉरल्स वॉलपोल. त्यानंतर थॉमस हार्डी पाहू शकता, थॉमस हार्डी. त्यानंतर हरॅस वॉलपोल झालं. विल्ली कोलिन्स. ओके. विल्ली कोलिन्स. त्यानंतर एच जी वेल्स यांसारख्या अनेक दिग्गज लेखकांनी अधिक बळकटी दिली. म्हणजे हे जे मी तुम्हाला नाव सांगितले, कादंबरीचे लेखक होय, की ज्यांनी इथं कादंबरी लिहिल्या आणि त्यामुळे इथं कादंबरीच्या जे साहित्य आहे कादंबरी, त्याला इथं बळकटी मिळाली. म्हणजेच काय झालं की ते एक त्यांना बळकटी मिळाली. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता सिंपल एक काम करायचं, फक्त मी जे नाव सांगितले तेच तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे, बाकी काय करायचं नाही. ठीक आहे. त्यांनी बळकटी दिली बा, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता की द 20th सेंचुरी म्हणजे 20वे शतक, ओके, इज मार्क्ड बाय द मॉडर्न टॉपिक्स. आधुनिकता, मॉडर्न म्हणजेच काय, आधुनिकता. अँड इनोव्हेटिव्ह स्टाईल म्हणजे नवीन शैली, स्टाईल म्हणजेच काय, शैली. अँड टेक्निक्स अँड विडंड अँगल्स ऑफ द व्ह्यू बाय द नोवेलिस्ट लाईक. ठीक आहे. म्हणजे 20वे शतक नवीन विषय, नवीन शैली, नवे तंत्र आणि व्यापक दृष्टिकोन यांसाठी ओळखले जाते. या काळातील प्रमुख कादंबरीकर म्हणजे हे जे आता नाव पुढे आहेत हे पूर्ण कादंबरीकर आहेत. म्हणजे ज्यांनी कादंबरी लिहिल्या असतील ना, तर हे कादंबरी लिहिणाऱ्यांचे नाव आहेत कादंबरीकर, त्यांना इथं मराठीमध्ये म्हणतात. जसं की नोवेलिस्ट म्हणजेच काय, कादंबरीकार. ठीक आहे. यामध्ये पहा, लाईक जसं नाव दिलं तुम्हाला, एम फोर स्टार, जेम्स जॉयसे. ओके. जोसेफ कॅनरेड, हेनरी जेम्स. त्यानंतर जॉर्ज ओरवेल. त्यानंतर ग्राहम ग्रीन, डी.एच. लॉरेन्स. ओके. डी.एच. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग. त्यानंतर अँटोनी बर्गेसेस. ठीक आहे. हे कादंबरीकार नोवेलिस्टचे नाव आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. त्यानंतर तुम्हाला दे वाइंडेड द सर्कमटरेन्सेस ऑफ द जेनरे बाय रायटिंग. म्हणजे त्यांनी पाहू शकता, हे जे आहेत मी कादंबरीकर सांगितले, तर त्यांनी काय केलं आहे की दे वाइंडेड द सर्कमस्टान्सेस ऑफ द जेनरी बाय रायटिंग. म्हणजे त्यांनी लिहिलं, कशावरती लिहिलं, त्यांनी लिहिलं राजकीय. ओके. म्हणजे पॉलिटिकल, सोशल, सायकोलॉजिकल म्हणजे राजकीय, सामाजिक आणि मानसिक. अँड द मॉडर्न इश्यू इन देअर नोवेल. म्हणजे मॉडर्न इश्यू आहेत, आधुनिक समस्या. मॉडर्न इश्यू म्हणजे आधुनिक समस्या कशावरती आधारित यांच्या कादंबऱ्या लिहून कादंबरीच्या साहित्य क्षेत्राचा विस्तार केला. म्हणजे अजून विस्तार केला साहित्य क्षेत्राचा कादंबरीचा. ठीक आहे. पाहू शकता देअर आर इमिग्रँट ऑथर्स लाईक सलमान रशीद. पाहू शकता सलमान रश्दी म्हणजे भारतामधले स्थलांतरित काही लेखक आहेत. इमॅग्रंट म्हणजेच काय, स्थलांतरित. ठीक आहे. ऑथर्स म्हणजे स्थलांतरित लेखक आहेत. ठीक आहे. त्यामध्ये नाव आहे सलमान रश्दी भारतामधले. त्यानंतर व्ही.एस. नैपॉल. ठीक आहे. व्ही.एस. नैपॉल त्रिनिदाद. ओके. त्यानंतर कझुओ इशिगौरा. ठीक आहे. कझुओ इशिगुरा जपानचे आहेत हे. ठीक आहे. अँड मेनी अदर्स. आणि अजून काही असे आहेत की ज्यांनी इंग्रजी कादंबरीमध्ये मोठे योगदान दिले. ठीक आहे. याच्यामध्ये कादंबरीमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की तुम्हाला कादंबरीकर जे आहेत, जे लेखक आहेत, त्यांचे नाव तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं आहे, जे मी तुम्हाला इथं सांगितले. जसं की स्थलांतरित जे लेखक आहेत ते तुम्हाला मी इथं सांगितले. त्यानंतर जे कादंबरीकर आहेत त्यांचे नाव इथं मी सांगितले. त्यानंतर ज्यांनी कादंबऱ्या लिहिल्या त्यांचं इथं पाहू शकता नावं सांगितली आहे 18व्या शतकामधली. ठीक आहे. कसं तुम्हाला काही नाव लक्षात ठेवायचे आहे, पहिली कादंबरी कोणी लिहिली, ठीक आहे, पहिली कादंबरी कोणती, सुरुवात कुठून झाली, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नोवेलमध्ये हेच इम्पॉर्टंट तुम्हाला
आहे आणि सोपीसुद्धा आहे जर तुम्ही केलं तर. मराठीमध्ये तुम्ही जर समजून घेता म्हणजे तुम्हाला सोपीच जाते. ठीक आहे. तर पुढे पाहूया आपण. ठीक आहे. पाहू शकता द कॉन्ट्रिब्युशन ऑफ वुमेन नोवेलिस्ट म्हणजे महिला कादंबरीकारांचे योगदान. जे वुमेन नोवेलिस्ट आहे त्याचं तुम्हाला इथं नावं आता दिले आहेत. पाहू शकता टू धिस ग्रेट पियंट कॅनॉट बी निग्लेक्टेड म्हणजे जे महिला कादंबरीकार आहेत त्यांना इथं आपण निग्लेक्ट नाही करू शकत ना. पाहू शकता द नोवेल ऑफ मॅनर्स ओके द नोवेल ऑफ मॅनर्स. आता जे मी तुम्हाला इथं सांगणार आहेत नावं तर ॲक्च्युअलमध्ये महिला कादंबरीकारांची नावं आहेत. ओके वुमन नोवेलिस्ट आहेत ते. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता डायरेक्टली एक काम करतो जे तुम्हाला नावं दिलेली आहेत इथपर्यंत ते तुम्हाला डायरेक्टली इथं हे नावं तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. आपण जेवढं वाचणार आहोत त्याच्यापेक्षा डायरेक्टली आपलं इथं लक्षात ठेवायचे आहेत. पाहू शकता शॉर्टकट तुम्हाला मी दिलं इथं. फ्रान्सी बर्ने जे एव्हिला नोवेल ऑफ मॅनर्स लिहिलेलं आहे. त्यानंतर ॲने रॅडिक्लिफ ज्यांनी गोथिक नोवेल्स लिहिलं आहे. त्यानंतर मॅरी शेल्फी ओके फ्रँकस्टीन विज्ञानाधारित कादंबरी जे लिहितात. त्यानंतर जेन ऑस्टन आजही जगभर काय लोकप्रिय आहेत. त्यानंतर ब्रोड सिस्टर इमिली ओके वुदरिंग हाईट्स आणि चार्लटो जेन आयरे. ठीक आहे. त्यानंतर जॉर्ज इलॉइट मॅरी अँड इवॉस मानसिक विशेषतात्मक कादंबऱ्या. ओके. त्यानंतर व्हर्जिनिया वुल्फ म्हणजेच काय स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस तंत्राची प्रवर्तक. त्यानंतर अगथा क्रिस्टी क्राईम नोवेल ओके हर्क्युल पायोरेट मिस मार्पेल हे अमर पात्र. तर हे काय झाले नावं झाले महिला कादंबरीकारांचे. ठीक आहे. अगस्ता क्रिस्ती ओके अगस्ता क्रिस्तीपर्यंत आपण इथं पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढे पाहू शकता नंतरच्या काळातील काय सांगितलेलं आहे इथं तुम्हाला मी नावं सांगतो असं पहा. हर्पर ली ओके मार्गरेटिन ॲटवूड पाहू शकता मार्गरेटिन ॲटवूड टोनी मॉरिसन अँड इलाइस वॉकर हॅव एव्हिलेटेड द ट्रेडिशन फर्दर ऑफ प्रॉस्पेरिटी. ओके म्हणजेच पाहू शकता ट्रेडिशन म्हणजे परंपरा अधिक समृद्ध केली. समृद्ध म्हणजेच काय प्रॉस्पेरिटी. ठीक आहे. अधिक समृद्ध त्यांनी फर्दर म्हणजेच काय पुढे त्यांनी अधिक समृद्ध केली असं त्यांचा अर्थ आहे. त्यानंतर पहा पुढे इंडियन सिनेरिओ भारतीय संदर्भ यामध्ये काय दिलं आहे पहा की राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद चट्टोपाध्याय serialized in the Indian field was the first novel in English written by an Indian. मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवा राजमोहन्स वाईफ ही बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली द इंडियन फील्डमध्ये प्रकाशित म्हणजे राजमोहन्स वाईफ ही काही नोवेल ही कादंबरी आहे. अशामध्ये कोणी लिहिली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रिटन बाय म्हणजे कोणी लिहिली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय कशामध्ये द इंडियन फील्डमध्ये प्रकाशित झालेली ही काय कादंबरी नोवेल आहे. ठीक आहे. आणि हे मोस्ट इम्पॉर्टंट पहिली भारतीय इंग्रजी कादंबरी मानली जाते. फर्स्ट नोवेल इन इंग्लिश रिटन बाय अन इंडियन ओके राजमोहन्स वाईफ. हा क्वेश्चन सुद्धा होऊ शकतो इथं मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. त्यानंतर पहा की द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क्ड बाय फ्यू मोर नोवेल्स रिटन बाय अन इंडियन रायटर्स म्हणजे त्यानंतरचा जो काळ होता. ठीक आहे. नंतर ज्या कादंबऱ्या आल्या. ठीक आहे. द पिरियड आफ्टर दॅट मार्क्ड बाय अ फ्यू मोर नोवेल्स म्हणजे त्या बहुतेक म्हणजे अजून पुढे इथं आल्या होत्या. ठीक आहे. जसे की पाहू शकता इथं सांगितले आहे दीज नोवेल्स बोर आयदर नॅशनलिस्टिक ओके म्हणजे जे होते कसे होते नॅशनलिस्टिक होते म्हणजे राष्ट्रवादी नॅशनलिटिक व्हर्च्यूज म्हणजे राष्ट्रवादी भावनांवर किंवा ऑर सोशल इश्यू म्हणजे सामाजिक प्रश्नांवर आधारित होत्या. ॲज देअर मेन फ्रेमवर्क म्हणजे त्यांचं जे मेन फ्रेमवर्क होतं म्हणजे जे कादंबऱ्यांचं हेतू होता तो कशावरती होता राष्ट्रवादी भावना आणि सामाजिक प्रश्नांवरती म्हणजे नॅशनलिस्टिक इश्यू आणि सोशल इश्यू. ठीक आहे. नॅशनलिस्टिक व्हर्च्यू आणि सोशल इश्यू याच्यावरती. ठीक आहे. जसं की पाहू शकता मुल्कराज आनंद आर के नारायण अँड राजाराव वेअर द मेजर ट्रायो हू प्रिवेल द पिरियड आफ्टर दॅट. ओके म्हणजे मुल्कराज आनंद आर के नारायण आणि राजाराव हे काय होते नोवेलिस्ट होते. ओके ज्यांनी पुढे इथं कादंबऱ्या लिहिल्या. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता पुढे सांगितलेलं आहे जसं की यामध्ये नोवेलिस्ट लाईक अनिता देसाई ओके. नंतर पाहू शकता या चित्रकुटीने भारतीय इंग्रजी कादंबरीला विशिष्ट ओळख दिली म्हणजे हे जे 3 होते भारतीय इंग्रजी कादंबरीला विशिष्ट ओळख त्यांनी दिली. त्यानंतर पाहू शकता नंतर अनिता देसाई ओके अनिता देसाई नयनत्र संगल ओके नयनत्र संगल ओके अरुण जोशी त्यानंतर मनोहर मालगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नोवेल थ्रू देअर वर्क.
म्हणजे यांनी कादंबरीच्या प्रवाहात बदल घडवला. ओके, इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. करंट ऑफ इंडियन इंग्लिश. करंट म्हणजेच काय? प्रवाह. करंट म्हणजे प्रवाह, बदल त्यांनी इथं घडवला असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पाहू शकता, त्यानंतर आहे दिलेलं ते म्हणजेच की अमिताव घोष, विक्रम सेठ आणि उपमायू चॅटर्जी. ओके, जसं पाहू शकता, अमिताव घोष, विक्रम सेठ आणि उपमन्यू चॅटर्जी यांनी काय केलं, तर यांनी अमिलिओरेटेड द इंडियन नोवेल इन इंग्लिश बाय ॲडिंग न्यू फीचर्स टू इट. म्हणजे यांनी भारतीय इंग्रजी कादंबरीने प्रमुख त्यांनी का अधिक सक्षम बनवली. ठीक आहे, त्याच्यामध्ये ॲड केलं, फीचर्स ॲड करून अधिक त्यांनी सक्षम बनवली असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, पाहू शकता, रिसेंट इयर्स हॅव विटनेस, म्हणजे अलीकडच्या काळात, ओके, अलीकडच्या काळात विटनेस्ड आहेत. पाहू शकता, द डॅझलिंग परफॉर्मन्स बाय इंडियन नोवेलिस्ट. ओके, जे भन्नाट कामगिरी, डॅझलिंग परफॉर्मन्स म्हणजेच काय? डॅझलिंग म्हणजे भन्नाट आणि परफॉर्मन्स म्हणजेच काय? कामगिरी ज्यांनी केली, नोवेलिस्टनी केली, त्यांचं नाव इथं सांगितलं आहे. ते म्हणजेच की सलमान रशीद, त्यानंतर अरविंद अदिगा. ओके, सलमान रशीद, अरविंद अदिगा, त्यानंतर अरुंधती रॉय, त्यानंतर किरण देसाई, त्यानंतर किरण नागरकर यांचं इथं नाव सांगितलेलं आहे. ठीक, त्यानंतर पुढे पहा, पुढे सांगितलेलं आहे, आता आहे नोवेला. नोवेला याचा अर्थ काय होते? लघु कादंबरी. ठीक आहे, नोवेला म्हणजेच लघु कादंबरी. तर याच्यामध्ये पुढे पहा काय सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे अ नोवेला, द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम अन इटालियन वर्ड नोवेल. ओके, नोवेल हा शब्द नोवेल या शब्दातून आला आहे. लक्षात ठेवा, नोवेला हा शब्द नोवेली या शब्दातून, इटालियन शब्दातून आलेला आहे. त्यानंतर इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन. ओके, हा गद्य साहित्याचा एक प्रकार आहे. ओके, प्रोज फिक्शन म्हणजेच काय? गद्य. प्रोज म्हणजे गद्य आणि फिक्शन म्हणजे साहित्य. ठीक आहे, विच इज अ शॉर्टर दॅन फुल लेंथ नोवेल. ओके, जो लांबीच्या कादंबरीपेक्षा लहान. ओके, म्हणजे जे नोवेल आहे, नोवेल कसं असते? लॉंग असते, त्याच्यापेक्षा शॉर्ट असणार आहे. ठीक आहे, नोवेला हे काय? शॉर्ट असणार आहे. आणि लार्जर दॅन द शॉर्ट स्टोरीज, आणि लघुकथांपेक्षा मोठा असतो. म्हणजे शॉर्ट स्टोरी म्हणजे लघुकथा, त्याच्यापेक्षा मोठा. आणि जे नोवेल आहे, जे कादंबरी आहे, त्याच्यापेक्षा लहान म्हणजेच काय? नोवेला. लक्षात ठेवा, नोवेलपेक्षा छोटा आणि लघुकथा म्हणजे शॉर्ट स्टोरीपेक्षा मोठा जे असणार आहे ते म्हणजेच की लघु कादंबरी म्हणजेच नोवेला. ठीक, त्यानंतर इट इज अ वेल स्ट्रक्चर एट शॉर्ट नॉरेटिव्ह. ओके, ही एक, पहा लक्षात ठेवा, ही एक सुरचलेली एक संक्षिप्त कथा असते. ओके, इट इज अ वेल स्ट्रक्चर एट शॉर्ट नॅरेटिव्ह ऑफन सॅटेरिसिक अँड रिअलिस्टिक इन टोन. ओके, हे एक प्रामुख्याने व्यंगात्मक आणि वास्तववादी स्वरूपाची. ओके, रिअलिस्टिक म्हणजेच काय? वास्तववादी. आणि ऑफन सॅटेरिक म्हणजेच काय? सॅटेरिक म्हणजे होते व्यंगात्मक. ठीक आहे, लक्षात ठेवा. इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडंट ऑर इशू. लक्षात ठेवा, सहसा एका प्रमुख घटकांवर. ओके, म्हणजे वन इन्सिडंट, एका घटकांवर म्हणजे वन इन्सिडंट, प्रश्नावर आधारित. ओके, इशू विथ वन ऑर टू मेन कॅरेक्टर, एक किंवा दोन प्रमुख पात्रे. वन ऑर टू मेन कॅरेक्टर म्हणजे एक किंवा दोन प्रमुख पात्रे असतात यामध्ये, नोवेलामध्ये. अँड टेक प्लेस ॲट अ सिंगल ट्रेडिशन, आणि कथा साधारणपणे एका विशिष्ट ठिकाणी परिस्थितीत घडते. आणि ही कथा साधारणपणे एका विशिष्ट ठिकाणी म्हणजेच काय? सिंगल ट्रेडिशन म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी घडते. सम ऑफ दिस फेमस नोवेलाज इन इंग्लिश आर. जे प्रसिद्ध नोवेलाज आहेत, जे नोवेला लिहिलेले आहेत, म्हणजे जे प्रसिद्ध नोवेला कोणते आणि त्यांचे कोणी लिहिले, त्यांचे नावं आपल्याला इथं दिलेलं आहे. ठीक आहे, जसं इथं पाहू शकता, डायरेक्टली तुम्हाला पॅरेग्राफमध्ये जे दिलं आहे तेच इथं डायरेक्टली सांगतो. जसं पाहू शकता, द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉन्रेड, ज्यांनी लिहिलं त्याचं नाव आणि काय कोणते नोवेला लिहिलं आहे त्याचं नाव. ठीक आहे, द टर्न ऑफ स्क्रू हेनरी जेम्स, त्यानंतर बिली बर्ड हे लिहिलं हर्मन मेलविनने. डेथ ऑफ व्हिनिस म्हणजे थॉमस मन लिहिलं आहे. त्यानंतर सीज द डे त्यांना सोल बेलोने, त्यानंतर पर्ल त्यानंतर जॉन स्टिगबेकने लिहिलं आहे. ठीक आहे, हे त्यांची नावं दिली आहेत आणि कोणी लिहिलं आहे ते दिलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता, पुढचं आपण पाहूया. पुढचं आहे तुम्हाला ते म्हणजेच की नोवेलाचे घटक म्हणजे एलिमेंट्स ऑफ नोवेल. ठीक आहे, एलिमेंट्स ऑफ नोवेल यामध्ये पहा, देअर आर 6 एलिमेंट्स इसेन्शियल ऑफ नोवेल ऑर नोवेला.
कादंबरी किंवा लघु कादंबऱ्या. लक्षात ठेवा, कादंबरी म्हणजेच काय, नोवेल, आणि नोवेला म्हणजे लघु कादंबरी. नोवेल म्हणजे कादंबरी, नोवेला म्हणजे लघु कादंबरी. याचे 6 म्हणजे प्रामुख्याने 6 आवश्यक घटक असतात. पाहू शकता, ऑल दिस फॅक्टर्स मे बी रिलेटेड टू वन अनादर इन वर्क. ओके, लेखकाच्या कृतीत हे सर्व घटक एकमेकांशी संबंधित आहे. ओके, एकमेकांशी संबंधित हे सर्व इसेन्शियल घटक आहेत, जे 6 आहेत. ते कोणते ते पुढे आपण इथं पाहूया. सगळ्यात पहिला आहे तुम्हाला थीम. पहा, लक्षात ठेवा, इथं थीम दिलाय, हे पाहू शकता इथं मराठीमध्ये थीम दिलाय. ठीक आहे, आता थीम म्हणजेच काय होते, मुख्य. ठीक आहे, थीम म्हणजेच काय होते, मुख्य विषय. थीम म्हणजे मुख्य विषय. ठीक आहे, आता यामध्ये काय दिलंय पहा, की थीम इज अन सेंट्रल आयडिया इन द नोवेल विच कॅन बी एक्सप्रेस इन अ नटशेल. थीम म्हणजे कादंबरी मुख्य कल्पना. ओके, कादंबरीची मुख्य कल्पना. ठीक आहे ना, नटशेल. ओके, एक्सप्रेस इन नटशेल. ओके, सेंट्रल आयडिया म्हणजे मुख्य कल्पना. सेंट्रल आयडिया म्हणजेच काय, मुख्य कल्पना किंवा मध्यवर्ती तत्व किंवा इथं म्हणजे सेंट्रल आयडिया थीम असं होते. ठीक आहे, इट इज अ philosophical statement or a truth which the writer has put forth through the narration of the stories of event in the story. म्हणजे कथेत घडणाऱ्या घटकांच्या मालिकाद्वारे किंवा पात्रांच्या कृतीतून लेखक मांडणारी तत्व, भावना, सत्य म्हणजेच थीम. म्हणजे जर थीमचं इथं काय तुम्हाला एक प्रकारची डेफिनेशन दिली आहे. त्याचा अर्थ पहा, की कथेत घडणाऱ्या घटनांच्या, ओके, इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट ऑर अ ट्रूथ विच रायटर हॅज पुट फोर्थ द नॅरेशन. ठीक आहे, मालिकाद्वारे, पात्रांच्या कृतीतून. ठीक आहे ना, म्हणजेच मालिकाद्वारे म्हणजेच काय, कॅरेक्टर ॲक्टिंग. ठीक आहे ना, किंवा स्टोरी म्हणजे कथांतून. ओके, लेखक मांडणारी तत्व, भावना, सत्य म्हणजे थीम. लेखकांचे जे मांडते, ओके, फिलॉसॉफिकल स्टेटमेंट जो मांडतो त्याला इथं काय म्हणतो आपण, थीम असं म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे पहा, पुढे आहे तुम्हाला प्लॉट. प्लॉट म्हणजेच काय पाहू शकता, प्लॉटचा मराठीत अर्थ होतो कथानक. कथानक म्हणजेच काय पहा, प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट दॅट मेक अप थीम. म्हणजेच काय, कथानक म्हणजे संपूर्ण कथा घटकांची मालिका जी थीम उभी करते. ठीक आहे ना, म्हणजेच प्लॉट इज इसेन्शियल द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट. म्हणजे हा इव्हेंट होत आहे, दुसरा इव्हेंट होत आहे, तिसरा इव्हेंट होत आहे, म्हणजे प्लॉट्स. म्हणजे एक प्लॉट्स, दोन सेकंड प्लॉट, थर्ड प्लॉट. म्हणजे एका एका टाईप एक टप्पा टप्पा म्हणू शकतो. हा एक टप्पा झाला स्टोरीचा, दुसरा टप्पा हा स्टोरीचा. अशा टाईप जे होते त्याला म्हणतात इथं प्लॉट म्हणतात. ठीक आहे ना, त्यानंतर पाहू शकता, इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट आयदर इंटरनल ऑर एक्सटर्नल. ओके, म्हणजे हे आंतरअस्त्र म्हणजे इंटरनल, पात्राच्या मनातील संघर्ष. इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर म्हणजेच इंटरनल हा एक पार्ट होतो प्लॉटचा. त्यानंतर आहे तुम्हाला एक्सटर्नल, विथ अदर कॅरेक्टर ऑर एंटिटी. बाह्य म्हणजेच काय, इतर पात्रे किंवा बाह्य शक्तीशी संघर्ष. हे दोन इथं प्लॉटचे काय टाईप म्हणू शकतो आपण, इंटरनल ऑर एक्सटर्नल. ठीक आहे, त्यानंतर पहा, प्लॉट मे बी सिम्पल. ओके, प्लॉट म्हणजे हा सिम्पल, साधा असू शकतो. ओके, कथानक हे साधे. ठीक आहे, एकच कथानक जे असते साधे असते. ऑर कॉम्प्लेक्स म्हणजे कन्सिस्टिंग अँड इंटरव्ह्यूइंग ऑफ मेनी सब प्लॉट्स. अनेक उपकथांचे मिश्रण असू शकते. जे साधे असते ते एकच प्लॉट असतो त्यामध्ये, आणि जे कॉम्प्लेक्स असते त्यामध्ये अनेक उपकथांचे मिश्रण असते. त्याला कॉम्प्लेक्स, जटिल. कॉम्प्लेक्स म्हणजेच काय, जटिल असं प्लॉट असतो. प्लॉटचे दोन टाईप, एक सिंपल आणि एक कॉम्प्लेक्स. लक्षात ठेवा, सिंपल आणि कॉम्प्लेक्स. सिंपल म्हणजे एकच म्हणजे सिंगल, त्यामध्ये वन प्लॉट असतो. नंतर जे कॉम्प्लेक्स असते त्यामध्ये कन्सिस्टिंग ऑफ द इंटरव्ह्यूइंग ऑर मेनी सब प्लॉट्स म्हणजे अनेक त्यामध्ये उपकथांचे मिश्रण असते, त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स प्लॉट. ओके, हे झालं इंटरनल. आणि त्यानंतर आहे पहा कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे होते पात्र. त्यामध्ये पहा, कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट ॲज द कोर्स ऑफ एलिमेंट टेक प्लेस बिकॉज ऑफ सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. म्हणजे पात्र रचना. ओके, कॅरेक्टरायझेशन म्हणजे पात्र रचना कथानकाशी थेट संबंधित असते. म्हणजेच कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट. प्लॉट म्हणजेच कथानक. ओके, ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट टेक प्लेस म्हणजे असते, कारण घटना पात्रांच्या वर्तनांमुळे घडतात. म्हणजेच इव्हेंट टेक प्लेस. इव्हेंट म्हणजेच काय, इथं घटना. इव्हेंट म्हणजे घटना. टेक प्लेस बिकॉज ऑफ अ सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर म्हणजे पात्राच्या वर्तनामुळे. म्हणजे सर्टन बिहेवियर ऑफ कॅरेक्टर म्हणजेच काय, पात्राच्या वर्तनामुळे घडतात. ओके, त्यानंतर पुढे पहा,
डिपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच ऑफ डीप, म्हणजेच पाहू शकता डिपिक्शन ऑफ अ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच टू डीप वर्डी हायली डिटेल व्हर्बल स्केच, म्हणजे पात्र चित्रणाचे प्रकार. ठीक आहे, पात्र चित्रणाची इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला, प्रकार सांगितलेले आहे. जसं की पाहू शकता यामध्ये द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राईब इन एव्हरी ॲस्पेक्ट बाय द रायटर. ओके, जसं आम्ही सांगितलं संक्षिप्त, थोडक्यात, वर्तन, तपशीलवार, सखोल, विस्तृत चित्रण. ठीक आहे, मुख्य पात्राला विस्तृत वर्णन दिले जाते. ओके, द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राईब इन एव्हरी ॲस्पेक्ट बाय द रायटर, तर गौण पात्राचा उल्लेख कमी प्रमाणात असतो. ठीक असं सांगितलेलं आहे. त्यानंतर द मायनर कॅरेक्टर आर नॉट गिवन टू मच इम्पॉर्टन्स, म्हणजे मायनर म्हणजेच काय, गौण पात्राचा उल्लेख कमी प्रमाणात असतो. ओके, आणि द इम्पॉर्टंट कॅरेक्टर, इम्पॉर्टंट म्हणजे काय, मुख्य पात्र, मे हॅव बीन डिस्क्राईब इन एव्हरी ॲस्पेक्ट बाय द रायटर, म्हणजे मुख्य पात्राला विस्तृत वर्णन इथं दिले जाते असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पाहू शकता द रीडर फॉलोज द ॲक्शन ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रू आउट द नोवेल, म्हणजे मुख्य पात्राला प्रोटॅगोनिस्ट म्हणतात असं सांगितलेलं आहे. दिस कॅरेक्टर इज रेफर्ड ॲज टू बी प्रोटॅगोनिस्ट, म्हणजे जे मेन कॅरेक्टर आहे, मेन कॅरेक्टरला काय म्हणतात, प्रोटॅगोनिस्ट म्हणतात. ठीक आहे, प्रोटॅगोनिस्ट असं म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता प्रोटॅगोनिस्ट इज इन कॉन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर ऑर एंटिटी ऑर अ फोर्स विच नोन ॲज अ अँटॅगोनिस्ट. ओके, म्हणजे प्रोटॅगोनिस्ट संघर्ष करणारे पात्र किंवा शक्ती अँटॅगोनिस्ट म्हणून ओळखले जातात. ठीक आहे, जे प्रोटॅगोनिस्ट आहेत, ओके, मुख्य पात्राला प्रोटॅगोनिस्ट म्हणतात, आणि गोनिस्टशी संघर्ष करणारे पात्र शक्ती जे आहेत अँटॅगोनिस्ट म्हणून इथं ओळखले जातात. ठीक आहे, अँटॅगोनिस्ट म्हणून इथं ओळखले जातात असं इथं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर हे पुढचं एलिमेंट तुम्हाला आहे सेटिंग. सेटिंग म्हणजे पहा, सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक प्लेस, कथा ज्या पार्श्वभूमी म्हणजेच काय, बॅकग्राऊंड, इन विच स्टोरी टेक प्लेस, म्हणजे कथा घडते त्याला सेटिंग असं म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर पहा देअर आर सेव्हरल ॲस्पेक्ट ऑफ द सेटिंग, इट इन्क्लूड्स, म्हणजेच यात समाविष्ट होते, सेटिंगमध्ये समाविष्ट होते. सेटिंगचा मराठीत सुद्धा अर्थ परिस्थिती किंवा स्थान किंवा काल होते. ठीक आहे ना, पहा यामध्ये इन्क्लूड होते प्लेस म्हणजे स्थान, त्यानंतर पिरियड म्हणजे कालखंड, टाईम म्हणजे वेळ, त्यानंतर क्लायमेट ऑर वेदर म्हणजे हवामान किंवा वातावरण, अँड लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली. प्लॉट अँड कॅरेक्टर आर टू मेजर एलिमेंट्स, कथानक आणि पात्रे, प्लॉट म्हणजे कथानक, कॅरेक्टर म्हणजे पात्रे. ओके, आर टू मेजर एलिमेंट्स, ही दोन मुख्य घटक म्हणजे मेजर एलिमेंट्स म्हणजे घटक, मेजर म्हणजे मुख्य, दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंगमुळे प्रभावित होतात. ओके, प्रभावित होतात म्हणजेच काय, अफेक्टेड म्हणजे प्रभावित होतात. ओके, त्यानंतर आहे कॉन्फ्लिक्ट. ओके, कॉन्फ्लिक्ट म्हणजेच काय पहा, कॉन्फ्लिक्ट म्हणजेच होते संघर्ष, द स्ट्रगल बिटवीन द ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट, म्हणजेच कथेमध्ये म्हणजे इन द स्टोरी विरोधी शक्तीमधील, म्हणजेच अपोजिट म्हणजे विरुद्धी, फोर्सेस म्हणजे शक्तीमधील संघर्ष, स्ट्रगल म्हणजे संघर्ष, म्हणजे कॉन्फ्लिक्ट म्हणजेच काय, की कथेमधील विरोधी शक्तींमधील संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट, म्हणजे द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. ओके, कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी अबाउट द प्लॉट, यामुळे कथेला उत्सुकता, तणाव आणि पुढे काय होणार असा रोमांच निर्माण होतो. म्हणजेच काय, उत्सुकता म्हणजे एक्साइटमेंट. ओके, क्युरिओसिटी म्हणजे उत्सुकता, त्यानंतर इंटरेस्ट म्हणजे उत्सुकता, क्युरिओसिटी म्हणजेच काय, एक म्हणू शकतो पुढे काय होणार असं आपल्याला वाटते मनामध्ये. ठीक आहे, तर याला म्हणतात असं कॉन्फ्लिक्ट, याच्यामुळे काय रोमांच पुढे स्टोरीमध्ये तयार होतो. ठीक, त्यानंतर पुढे पहा लँग्वेज ऑर स्टाईल. ठीक आहे, लँग्वेज ऑर स्टाईल म्हणजेच काय पहा, द लँग्वेज अँड द टेक्निक्स यूज्ड बाय ऑथर म्हणजेच काय, लेखक कथा सांगण्यासाठी. ओके, द लँग्वेज अँड टेक्निक्स कथा सांगण्यासाठी जी भाषा, शब्दसंपत्ता, अलंकार, ऑथर फॉर द नॅरेशन ऑफ द कोर्स ऑफ एन एलिमेंट इज ॲज नोन ॲज स्टाईल, म्हणजे तंत्रे वापरतात ती शैली. ओके, म्हणजे ती शैली म्हणजेच काय होते, लँग्वेज, स्टाईल याचा अर्थच काय होते, शैली होते, भाषा किंवा शैली होते. ठीक आहे ना, लँग्वेज किंवा स्टाईल म्हणजे द लँग्वेज अँड टेक्निक्स यूज बाय ऑथर
जी भाषा आणि टेक्निक वापरले जाते ऑथरकडून, म्हणजे ऑथर म्हणजे लिहिणारा, ओके, फॉर द नॅरेशन ऑफ द कोर्स इव्हेंट इज नोन ॲज स्टाईल. ओके, याला स्टाईल म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे पहा, an author can use extensive vocabulary and high phrases. ओके, जो लेखक आहे तो एक एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी यूज करू शकते अँड हाय फ्रेजेस. ओके, कथा सांगण्यासाठी जी भाषा आणि सॉरी यामध्ये पाहू शकता लेखक जो आहे ना तो समृद्ध शब्दसंपदा वापरू शकते. म्हणजे एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी, एक्सटेन्सिव्ह म्हणजे समृद्ध, व्होकॅब्युलरी म्हणजेच काय, शब्दसंपदा. त्यानंतर हाय प्रेज ऑर मे बी द लॅकोनिक अँड वूड राईट ओनली टू द पॉईंट. ओके, साधी मुद्देसूद शैली अवलंबू शकतात. ठीक आहे ना. अँड द ऑर ही मे मिक्स बोथ अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट फॉर मीटिंग हिज पर्पज. आवश्यकतेनुसार दोन्हींचा मिश्र वापरू शकतो. म्हणजेच आवश्यकतेनुसार दोन्हींचा मिश्र इथं वापरू शकतो असं इथं सांगितलेलं आहे, है ना. म्हणजे समृद्ध भाषाशैली शब्दसंपदा वापरू शकतो, त्यानंतर साधी मुद्देसूद शैली अवलंबू शकतो आणि आवश्यकता असली तर या दोन्हीसुद्धा मिश्र वापरू शकतो असं इथं सांगितलेलं आहे. इंग्लिशमध्ये तुम्ही इथं पाहून घ्यायचं. त्यानंतर पहा, ही मे यूज लँग्विस्टिक डिव्हायसेस टू मेक नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह. ठीक आहे ना. म्हणजेच द नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह. ओके, ऑल दिस फॅक्टर डिसाईड टेक्स्चर. ठीक आहे ना. यामुळेच काय होते, ऑल दिस फॅक्टर डिसाईड टेक्स्चर. ओके, या भाषाशैलीमुळे कथानकाचा गाभा, टेक्स्चर म्हणजे काय, गाभा ऑफ द नॅरेशन अँड क्रिएट इम्पॅक्ट ऑन द रीडर्स तयार होतो. टेक्स्चर म्हणजे गाभा तयार होतो आणि याचा वाचकांवर काय होतो, प्रभाव पडतो. म्हणजे रीडर्स आहे त्याच्यावरती याचा काय होतो, प्रभाव पडतो या भाषाशैलीमुळे. ओके, ठीक. पुढे पहा, दिलं आहे तुम्हाला टाईप्स ऑफ नोवेल. टाईप्स ऑफ नोवेलमध्ये काय दिलं आहे पहा. पहिला आहे तुम्हाला रिअलिस्टिक नोवेल. टाईप्स ऑफ नोवेल म्हणजे नोवेलचे प्रकार. ठीक आहे. पहिला आहे तुम्हाला रिअलिस्टिक नोवेल. रिअलिस्टिक नोवेल म्हणजे यथार्थवादी कादंबरी. ठीक आहे. याचा अर्थ होतो यथार्थवादी कादंबरी. यामध्ये पहा अर्थ सांगितलेला आहे. तर रिअलिस्टिक नोवेल इज अ फिक्शन. म्हणजेच यथार्थवादी कादंबरी म्हणजे रिअलिस्टिक नोवेल म्हणजे यथार्थवादी कादंबरी म्हणजे इज अ फिक्शन. फिक्शन म्हणजे एक अशी कादंबरी आहे, अशी काल्पनिक रचना. ओके, दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. ओके, जी वास्तवाची अनुभूती देते. रिअलिझम म्हणजे वास्तवाची अनुभूती देते. समटाइम्स दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नोवेल ऑफ मॅनर. आणि याला कधी कधी नोवेल ऑफ मॅनर असेही म्हणतात. यथार्थवादी कादंबरी याला नोवेल ऑफ मॅनर म्हणजे रिअलिस्टिक नोवेलला नोवेल ऑफ मॅनर असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर पहा, इट कॅन बी कॅरेक्टराइज्ड बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स. ओके, या कादंबरीत पात्रे जटिल. ओके, कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल कॅरेक्टर, कॉम्प्लेक्स पात्रे म्हणजे जटिल जे पात्रे असणार आहेत त्याला कॉम्प्लेक्स कॅरेक्टर असं म्हणतात. आणि विथ मिक्स्ड मोटिव्स दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास. विविध स्वभावी आणि सामाजिक स्तराशी निगडीत असतात. ओके ना. सोशल क्लास म्हणजेच काय, सामाजिक स्तराशी इथं निगडीत असतात. ठीक आहे ना. नंतर पहा, द कॅरेक्टर इन द रिअलिस्टिक नोवेल. ठीक, यथार्थवादी कादंबरीत पात्रे एकमेकांशी संवाद साधतात. ओके, रिअलिस्टिक नोवेल इंटरॅक्ट विथ अदर. इंटरॅक्ट म्हणजेच काय, संवाद साधतात. अँड अंडरगो प्लॉजिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस म्हणजे दैनंदिन विश्वासार्ह अनुभवातून जातात. ओके, म्हणजे याचं काय, अंडरगो म्हणजेच काय, जातात. प्लॉजिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस म्हणजे दैनंदिन आणि विश्वासार्ह म्हणजेच काय, प्लॉजिबल अनुभवातून इथं जातात असं सांगितलेलं आहे. एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव. त्यानंतर आहे सेकंड टाईप इथं नोवेलचा. सेकंड टाईप आहे तुम्हाला, ओके, पिकॅरेस्क कादंबरी. ठीक आहे, पिकॅरेस्क कादंबरी. पिकॅरेस्क कादंबरीमध्ये पहा, द वर्ड पिकॅरेस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकॅरो. पिकॅरेस्क हा जो शब्द आहे, नोवेलचा प्रकार आहे, हा एक शब्द आहे पिकॅरो या स्पॅनिश शब्दापासून आलेला आहे. लक्षात ठेवा, हा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर अ पिकॅरेस्क नोवेल नॅरेट द ॲडव्हेंचरस ऑफ द प्रोटॅगोनिस्ट. ठीक आहे. या प्रकारातील कादंबरी नायक, ओके, याच्यामध्ये सांगितलेलं आहे, अ पिकॅरेस्क नोवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर ऑफ द प्रोटॅगोनिस्ट. ओके, हु इज ॲन इसेंट्रिक ऑर अ डिसरिस्पेक्टेबल पर्सन. ठीक आहे ना. म्हणजे या प्रकारातील नायक, या प्रकारातील कादंबरीतील नायक हा एक विचित्र अडेलट्टू किंवा समाजात निषिद्ध समजला जाणारा व्यक्ती असतो.
ठीक आहे. त्यानंतर हू इज अन इन्सेंट्रिक ऑर डिसरिस्पेक्टेबल पर्सन. इन्सेंट्रिक अँड डिसरिस्पेक्टेबल पर्सन म्हणजेच काय, निषिद्ध आणि निषिद्ध समजला जाणारा, अडेलट्टू आणि निषिद्ध समजला जाणारा व्यक्ती, दोन इथं अर्थ होतात. ओके. इन अन एपिसोडिक फॉर्म. ओके. आणि कादंबरी त्याच्या विविध साहसी घटनांची एपिसोडिक शैलीत मांडणी करतात. ओके. पिकॅरेस्क नोवेल म्हणजेच काय, की असा व्यक्ती जो समाजामध्ये अडेलडू आणि निषिद्ध समजला जातो, त्याच्या साहसी म्हणजे ॲडव्हेंचरस स्टोरीज जे असतात ते इथं नॅरेट करतात नोवेलमध्ये, त्यालाच म्हणतात पिकॅरेस्क कादंबरी. ठीक. पुढचा पहा. पुढचा आहे तुम्हाला प्रकार हिस्टोरिकल नोवेल. ठीक आहे. हिस्टोरिकल नोवेल म्हणजेच काय, ऐतिहासिक कादंबरी. याच्यामध्ये पहा, अ हिस्टोरिकल नोवेल इज अ नोवेल म्हणजेच ऐतिहासिक कादंबरी ही अशी कादंबरी आहे, इट इज सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. म्हणजे लेखकाच्या काळापूर्वीच्या कालखंडात घडणारी घटना. म्हणजेच लेखक जेव्हा लिहितो त्याच्या अगोदरच्या जे कालखंडामध्ये जी घडलेली घटना आहे ती ऐतिहासिक म्हणजे भूतकाळामधली हिस्टॉरिक नोवेल असं त्याला म्हणतात. ओके. हे समजलं तुम्हाला. त्यानंतर पहा तुम्हाला दिलं आहे ते म्हणजेच की दिलं आहे तुम्हाला इपिस्टोलरी नोवेल. आता इपिस्टोलरी नोवेल म्हणजेच काय, इपिस्टोलरी नोवेल म्हणजे पहा, द वर्ड इपिस्टोलरी डिराइव्स फ्रॉम द लॅटिन वर्ड. ठीक आहे. म्हणजे इपिस्टोलरी हा शब्द एका लॅटिन वर्डपासून डिराईव्ह झालेला आहे, तो म्हणजेच की इपिस्टोला त्याचा काय होतो, अर्थ होतो. ठीक आहे ना. विच मीन्स अ लेटर. ओके. द इपिस्टोलरी नोवेल इज that in which the writer presents the narrative through a series of correspondence. म्हणजेच काय, पत्राच्या मालिकेद्वारे. ओके. और अदर डॉक्युमेंट म्हणजेच काय, पत्राच्या मालिकेद्वारे किंवा दस्तऐवजांपूर्वी. म्हणजेच पाहू शकता डॉक्युमेंट म्हणजेच काय, दस्तऐवज. ओके. प्रेझेंट अ नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट. म्हणजे हे अशी एक कादंबरी आहे, मालिकेद्वारे किंवा दस्तऐवजेद्वारे कथानक मांडलेली कादंबरी म्हणजे इपिस्टोलरी नोवेल. ठीक आहे. अल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिक फॉर इपिस्टोलरी नोवेल. अशा कादंबरी पत्रे साधारणपणे वापरली जातात. ठीक आहे ना. म्हणजे याच्यामध्ये पत्रे वापरली जातात. ओके. पाहू शकता. बेसिक फॉर इपिस्टोलरी नोवेल डायरीज एंट्रीज आर ऑल्सो पॉप्युलर फॉर्म ऑफ टाइप्स. परंतु डायरी नोंद ही या प्रकारात लोकप्रिय आहे. या प्रकारामध्ये डायरी नोंदणी म्हणजेच डायरी एंट्री. ओके. डायरी एंट्री म्हणजे डायरी नोंद असं म्हणतात. ठीक आहे ना. वापरली या प्रकारात काय लोकप्रिय इथं आहे. ठीक. त्यानंतर पुढचा प्रकार पहा, तो म्हणजेच की गोथिक नोवेल. आता गोथिक नोवेल म्हणजेच काय, याला मराठीमध्ये सुद्धा गोथिक नोवेल असंच म्हणतात. तर पहा, द नोवेल दॅट इन्क्लूड टेरर, मिस्टेरी, हॉरर. म्हणजे अशा कथांमध्ये टेरर म्हणजे भय, मिस्टेरी म्हणजे रहस्य आणि हॉरर म्हणजे माहीत असेल तुम्हाला तो म्हणजे थरार, आणि थ्रिलर म्हणजेच काय, अलौकिक. त्यानंतर सुपरनॅचरल म्हणजेच सुपरनॅचरल, डूम, डेथ और डिके और हॉन्टेड बिल्डिंग्स. म्हणजेच गोष्टी, मृत्यू, विनाश किंवा भूताटकी इमारती. हॉन्टेड बिल्डिंग्स म्हणजेच का भूताटकी बिल्डिंग्स आर कॉल्ड द गोथिक नोवेल्स. अशा घटकांचा समावेश गोथिक नोवेल्समध्ये म्हणतात. तुम्ही हॉरर मूव्हीज, ओके, थ्रिलर मूव्हीज, सुपरनॅचरल मूव्हीज, ओके, डेथसारख्या किंवा हॉन्टेड बिल्डिंगसारख्या तुम्ही मूव्हीज वगैरे पाहिल्या असतील. ओके. जसं फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला भूतनाथ. ओके. हा एक फिल्म तुम्ही पाहिली असेल, पिक्चर पाहिला असेल भूतनाथमध्ये काय दाखवतात तुम्हाला, एक हॉरर टाईप, हॉरर नाही म्हणू शकत, हॉन्टेड बिल्डिंग आपण म्हणू शकतो, बट तो थोडा म्हणजे एकदम हॉरर पण नाही आहेत मूवी, बट एक भूतनाथ तुम्ही सगळ्यांनी तुमच्या जे फेज आहे 12वीमध्ये आहात तुम्ही पाहिला असेल मूवी. हा पॉप्युलर मूवी आहे, सगळे लहानपणी सगळेच पाहतात. ओके. एक हॉन्टेड बिल्डिंग आपण म्हणू शकतो, बट कॉमेडी टाईप मूवी, बट हॉन्टेड बिल्डिंग त्यामध्ये असते. तुम्हाला पाहिला असेल तुम्ही मूवी, तर पाहिलास तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे ना. हॉन्टेड बिल्डिंग त्याला म्हणतात. अशा टाईपचे जे कथा कादंबरी येतात त्याच्यामध्ये त्याला गोथिक नोवेल असं म्हणतात. त्यानंतर बघू शकता ऑटोबायोग्राफिकल नोवेल म्हणजेच काय पहा, आत्मचरित्रात्मक कादंबरी. खूप सिंपल आहे पहा. द ऑटोबायोग्राफिकल नोवेल इज द नोवेल बेस्ड ऑन लाईफ ऑफ ऑथर. म्हणजेच या प्रकारातील कादंबरी लेखकाच्या स्वतःच्या जीवनावरील आधारित असतात. ऑथर म्हणजे लेखक आणि ओन लाईफ, स्वतःची लाईफ जे असते त्याच्यावरती आधारित असतात. हाऊएव्हर द ऑथर चेंजेस द प्लेस. म्हणजेच काय, तथापि म्हणजे लेखक नाव, ठिकाण किंवा घटना बदलू शकतो. म्हणजे जे हे ऑटोबायोग्राफी लिहितात कादंबरी, तर त्यामध्ये काय होऊ शकते, स्वतःचा बायोग्राफी सांगतात, बट त्यामध्ये नाव, ठिकाण किंवा काही घटना बदलू शकतात, आहे ना, नेम, प्लेस
ते कॅरेक्टर इथं बदलू शकता. इवन मे चेंज ऑर अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ, किंवा स्वतःची जीवनाची घटनासुद्धा इथं वगळू शकतात. ही कादंबरी प्रथम पुरुषमध्ये असण्याची आवश्यकता असते. इट मे ऑर मे नॉट बी. ओके ना, ठीक आहे. तर असं हे ऑटोबायोग्राफिकल नोवेलचा टाईप झाला. त्यानंतर इथं पाहू शकता अजून पुढचा टाईप आहे, ते म्हणजेच की ॲलेगोरिकल नोवेल. आता ॲलेगोरिकल नोवेल म्हणजेच काय, रूपकात्मक कादंबरी. ठीक आहे, उच्चार माझा बरोबरही नसला ॲलोगोरी म्हणचा, ठीक आहे, बट समजून घ्या. इंग्लिशमध्ये ॲलोगोरी नोवेल म्हणजे रूपकात्मक कादंबरी. ठीक आहे, आता याला काय म्हणतात पहा. अँड ॲलोगोरी इज अ स्टोरी दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. ॲलोगोरी म्हणजेच काय, की अनेक स्तरांवरील अर्थ असलेली कथा. ठीक आहे, अनेक स्तरांवरील अर्थ असलेली कथा म्हणजे ॲलोगोरी नोवेल. ठीक आहे, त्यानंतर पहा, द सरफेस मिनिंग ऑफ सच नोवेल इज डिफरंट. ठीक आहे, या प्रकारातील कादंबरीचा वरवर दिसणारा अर्थ वेगळा आणि प्रतिकात्मक अर्थ वेगळा असतो. ठीक आहे ना. द सरफेस मिनिंग म्हणजेच काय, वरवर दिसणारा अर्थ, ओके, इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग. सिम्बॉलिक म्हणजेच काय, प्रतिकात्मक अर्थ हा वेगळा असतो. ठीक आहे, मिनिंग ऑफ इट. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ अन ॲलोगरी मे, प्रतिकात्मक अर्थ जो असतो तो कसा असतो, सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक, मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, पॉलिटिकल म्हणजे राजकीय, रिलिजियस म्हणजे धार्मिक, हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक, आणि फिलॉसॉफिकल म्हणजे तत्वज्ञानीही असू शकतो. ठीक आहे, याचा असा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा होतो, तुम्हाला टाईप पाहू शकता, उटोपियन और डिस्टोपियन नोवेल. उटोपियन और डिस्टोपियन नोवेल. उटोपियन आणि डिस्टोपियन नोवेल म्हणजेच काय, आदर्श आणि कुरूप समाज चित्रण कादंबरी. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता याचा काय होतं, पुढे सांगितलं आहे, उटोपिया इज अन इमॅजिनरी कम्युनिटी ऑर सोसायटी. उटोपिया म्हणजे आदर्श आणि काल्पनिक समाज. ओके, यामध्ये पाहू शकता, पोसेसिंग द आयडियल क्वालिटीज, इट इज अ कॉमन लिटरली थीम. ओके, ह्या प्रकारातील कादंबऱ्या बहुधा विज्ञान कथा आणि कल्पित साहित्यात दिसतात. ओके, हे जे कादंबरी आहे, इस्पेशली इन सायन्स म्हणजेच काय, विज्ञान कथा, और स्पेक्ट्युअल फिक्शन म्हणजे कल्पित साहित्य इथं दिसतात. ठीक, असं याचा अर्थ होतो. ठीक आहे, जसं की पाहू शकता, उटोपियाचा सिंपल समजून घ्या. उटोपिया म्हणजे इज अन इमॅजिनरी कम्युनिटी, हे काल्पनिक समाज आहे. इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक, आणि कम्युनिटी म्हणजे समाज. ओके, सोसायटी, असं समजून घ्या. ठीक आहे, त्यानंतर पुढचं पहा, सायकोलॉजिकल नोवेल. ठीक आहे ना, मानसशास्त्रीय कादंबरी. आता मानसशास्त्रीय कादंबरी म्हणजेच काय, सायकोलॉजिकल नोवेल इज द वर्क ऑफ फिक्शन. म्हणजे या प्रकारातील जी कादंबरी असते, फिक्शन म्हणजे साहित्य असते, दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ. ओके, अंतरात्मिक भावना, इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट. ओके, जे प्रोटॅगोनिस्ट और इवन इन द अदर कॅरेक्टर, विचार, मानसिक स्थिती यावर तितकेच भर देते जितका बाह्य घटकांवर देते. ओके ना, म्हणजे जेव्हा बाह्य घटकांवर भर देते ही कथा, तेवढंच इथं भर देते इंटरनल लाईफ ऑफ प्रोटॅगोनिस्ट और इवन द अदर कॅरेक्टर. ठीक आहे ना. आता एक गोष्ट समजून घ्या, हे नोवेलचे प्रकार आहेत, म्हणजे नोवेल कसं लिहितात. आता सायकोलॉजिकल नोवेल म्हणजेच काय, की मानसशास्त्रीय कादंबरी. म्हणजे यामध्ये सायकोलॉजी म्हणजेच काय होते, की आपली सायकोलॉजी, मानसशास्त्र म्हणजे आपली मानसिक हालत कशी आहे हे आपल्याला इंटरनली समजून घ्यायची असते. म्हणून आपल्या आतमध्ये काय सुरू आहे हे जास्त याच्यावरती भर देतात लिहिण्यामध्ये, दॅन द एक्सटर्नलपेक्षा. ठीक आहे ना, असं यामध्ये सांगितलं आहे. त्यानंतर पुढचा प्रकार पहा, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नोवेल, चेतन प्रवाह कादंबरी. आता स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नोवेल म्हणजेच काय होते पहा. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय विल्यम जेम्स. म्हणजे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हा शब्द विल्यम जेम्स यांनी शोधलेला आहे. ओके, प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी 1890. ओके, प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी 1890 हा वापरला होता. ठीक आहे, इट मीन्स द फ्लो ऑफ थॉट्स. म्हणजेच फ्लो ऑफ थॉट्स म्हणजे विचारांचा प्रवाह, फ्लो म्हणजे प्रवाह, थॉट्स म्हणजे विचार, इन्सिडंट्स इन द प्लॉट आर इन सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्सेस. म्हणजे जसं इथं सिक्वेन्स झालेला आहे त्या इन्सिडन्सेसचा म्हणजे घटनांचा, तसं इथं क्रमाने लेखक व्यक्त करतो. पाहू शकता, कथेतल्या घटनांचा पात्रांच्या मनात जसा विचार येतो तशा क्रमाने लेखक इथं व्यक्त करतात. ओके, द नोवेलिस्ट नॅरेटर देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ कॅरेक्टर. ओके, माइंड ऑफ कॅरेक्टरमध्ये इथं घुसण्याचा इथं प्रयत्न करतात. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रकार पहा, इथं तुम्हाला 11 नंबरचा प्रकार एकदम लास्टचा दिला आहे, तो म्हणजेच काय, तो दिला आहे तुम्हाला बिल्डंग स्ट्रोमन नोवेल. ओके, विकसनशील कादंबरी. ओके, बिल्डंग
नोवेल. ओके, उच्चार जरी चुकीचा असला माहीत नाही, बट विकसनशील कादंबरी असं त्याला म्हणतात. ठीक आहे ना. बट पेपरमध्ये तुम्हाला एकदम बरोबर स्पेलिंग इथं लिहावं लागतं. ओके, बिल्डंगसोरम नोवेल. ठीक आहे. द जर्मन वर्ड बिल्डनसोरम इंडिकेट्स ग्रोथ. ओके, बिल्डनस्टोरम याचा अर्थ काय होते? ग्रोथ होती. ग्रोथ म्हणजेच काय? विकास, वाढ होती. ठीक आहे. द फिक्शनल बायोग्राफी ऑर ऑटोबायोग्राफी या प्रकारातील कादंबरी इज कॉन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ प्रोटॅगोनिस्ट माइंड. नायकाच्या बालपणापासून, ओके, इथं सांगितलेलं आहे कॉन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर फ्रॉम द चाइल्डहुड अडल्टहुड. प्रौढ होण्यापर्यंत. आता चाइल्डहुड म्हणजे इथं बालपणापासून आणि अडल्टहुड म्हणजे प्रौढ होण्यापर्यंत, बालपणापासून मोठे होण्यापर्यंतच्या मानसिक बौद्धिक म्हणजेच पाहू शकता कॅरेक्टर सांगितलं इथं, मानसिक आणि बौद्धिक भावनिक विकासाचा मागोवा घेतला जातो. मागोवा घेतला जातो म्हणजेच काय? इथं कॉन्सर्न या बायोग्राफीमध्ये इथं सांगितलं जाते. ठीक आहे ना. त्यानंतर पाहू शकता पुढे आहे तुम्हाला सांगितलेलं आहे लास्टचं आपलं सुरू आहे इथं पाहू शकता. इथं आहे तुम्हाला पाहू शकता की इन द फर्स्ट ऑफ 20th सेंचुरी म्हणजे 20व्या शतकाच्या पहिल्या अर्धात स्वस्त म्हणजे 20व्या शतकाच्या अर्धात भागात जे आहे कट ऑफ पल्प मॅगझिन. ओके, पल्प पेपरवर मनोरंजनासाठी छापल्या जाणाऱ्या पल्प मॅगझिन लोकप्रिय झाल्या. म्हणजे पल्प मॅगझिन, लक्ष ठेवा, पल्प मॅगझिन इथं बिकम पॉप्युलर. पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध झाल्या. इन विच फंटॅस्टिक फिक्शन अँड जनरल एंटरटेनमेंट. ओके, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला फंटॅस्टिक फिक्शन फॉर द जनरल एंटरटेनमेंट ऑफ द मासेस वाज प्रिंटेड ऑन द चीप पल्प पेपर. पल्प जो पेपर होता त्याच्यावरती हे मनोरंजनासाठी, ओके, एंटरटेनमेंटसाठी इथं छापल्या जात होत्या. प्रिंट म्हणजे छापल्या जात होत्या. ओके, त्यानंतर पहा द पल्प फिक्शन एरा प्रोव्हाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नोवेल. म्हणजे जो पल्प फिक्शन होता, जो एरा होता, जो टाईम होता, त्यामध्ये डिटेक्टिव्ह फिक्शन, ओके, डिटेक्टिव्ह फिक्शन आणि सायन्स फिक्शन यावर आधार त्याला मिळाला असं याचं म्हणणं आहे. ठीक आहे. पुढे पहा सायन्स फिक्शन इज अ जेनरी ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट. म्हणजे सायन्स फिक्शन जे होतं भविष्यातील विज्ञान, ओके, तंत्रज्ञान, अंतरयात्रा पाहू शकता, अंतराळ यात्रा पाहू शकता, इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट म्हणजे इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट. ओके, त्यानंतर सच ॲज फ्युचरिस्टिक सेटिंग म्हणजे भविष्यातील विज्ञान, त्यानंतर फ्युचरिस्टिक सायन्स, ओके, टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान, स्पेस ट्रॅव्हल म्हणजे अंतराळ यात्रा, टाईम ट्रॅव्हल म्हणजे समय प्रवाह, त्यानंतर पॅरलल युनिवर्स म्हणजे इतर जग, युनिवर्स आणि एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ म्हणजे परग्रहवासीय इत्यादी. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोर द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस. कल्पनांवर काय? इतर प्रवाहवादी इत्यादी कल्पनावर आधारित साहित्य. ओके, सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोर्स द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्स. ओके, सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोर द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्स ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन. म्हणजे सायंटिफिक म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित ही पहिली इथं कादंबरी मानली जाते. कोणती? पाहू शकता फ्रँकलिस्टीन. ओके, फ्रँकलिस्टीन, मेरी शैली यांची फ्रँकलिस्टीन ही पहिली इथं कादंबरी मानली जाते. ओके, 1823 मध्ये. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित एवढं लक्षात ठेवलं. ठीक आहे. त्यानंतर लास्टचं पाहू शकता तुम्हाला इथं लास्ट सेंटेन्स ह्या चॅप्टरमधलं ते म्हणजेच की डिटेक्टिव्ह फिक्शन, गुप्तहेर कादंबरी. ठीक आहे, गुप्तहेर कादंबरी बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ओके, हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती बेस्ड असणार आहे. त्यानंतर द जेनेरे फ्लरिश्ड इन द सेकंड हाफ ऑफ द 19th सेंचुरी. ओके, हे पाहू शकता डिटेक्टिव्ह फिक्शनचं तुम्हाला सांगितलं आहे क्राईम फिक्शनचा प्रकार असून, ओके, एखादा व्यावसायिक किंवा हौशी गुप्तहेर गुन्हा सहसा खून उलगडतो. म्हणजे डिटेक्टिव्ह म्हणजे गुप्तहेर जे असतात ना, तुम्हाला गुप्तहेर माहीत असेल, डिटेक्टिव्ह नेस माहिती असेल है ना. तर क्राईमचा फिक्शनचा हा प्रकार असतो, साहित्याचा प्रकार असतो. यामध्ये एखादा व्यावसायिक किंवा हौशी गुप्तहेर गुन्हा सहसा खून त्यामध्ये उलगडतो. तर हे पूर्ण मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे जे तुमचं इंग्लिश नोवेलचं होतं, हिस्ट्री ऑफ नोवेलचं मराठी एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता ही PDF कुठे मिळणार ते मी तुम्हाला सांगितलेलंच नाही, मला असं वाटतं. आता सांगतो मी तुम्हाला. तर ही PDF तुम्हाला आपल्या ॲपमध्ये मिळणार आहे. ओके, हे ॲपमध्ये एकदम फ्रीमध्ये PDF तुम्हाला मिळणार आहे. कुठे मिळणार आहे सांगतो पहा. ही PDF तुम्हाला ॲप आहे नॉलेज किडा म्हणून. ठीक आहे, नॉलेज किडा म्हणून ॲप आहे. ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली मिळणार आहे. तिथं क्लिक करायचं. ठीक आहे, तिथं क्लिक केलं तुम्ही ॲपमध्ये. ओके, लिंकवरती क्लिक केलं, नॉलेज किडा ॲप डाउनलोड असं येणार आहे लिंक. तिथं क्लिक केलं तुम्ही. त्यानंतर तुम्हाला तिथं
मिळणार आहे. ॲप मिळणार आहे. ॲप इन्स्टॉल करायचं, डाउनलोड करायचं, त्यामध्ये नाव टाकायचं, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, सिंपल. ठीक आहे. ॲपमध्ये लॉग इन केलं सिंपल तुम्ही, की ॲप असं ओपन करायचं. ॲप ओपन केलं की वरती एकदम लेफ्ट साईडला वरती 3 लाईन दिसतात, अशा 3 निळ्या कलरमध्ये. ठीक आहे. निळ्या कलरमध्ये लाईन दिसतात, त्याच्यावरती क्लिक करायचं. तिथं क्लिक केलं की त्यामध्ये तुम्हाला फ्री मटेरियल ऑप्शन दिसते 2 की 3 नंबरला, या साईडला असं 2 की 3 नंबरला असं नाव येते फ्री मटेरियल. काय नाव येते? फ्री मटेरियल असं नाव येते. त्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केलं की 12th इंग्लिश नोवेल मराठी एक्सप्लेनेशन, 12th इंग्लिश नोवेल मराठी एक्सप्लेनेशन असं फोल्डर येते. त्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केलं की ही PDF तुम्हाला हिस्ट्री ऑफ नोवेलची एकदम फ्रीमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तिथं पाहू शकता, वाचू शकता. ही पूर्ण जी PDF आहे मी दिलेली आहे ते. ओके. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की ठेवा. थँक यू.